लोक इथे जमलेत, काय सांगा? वीज बिलाचा जो विषय आहे, बिलाचा विषय तो अत्यंत लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। लोकांना अनंत अडचणी या संदर्भामध्ये येत आहेत आणि हा विषय सोडवण्याचं शिवसेना संघटनेनं ठरवलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की हा विषय सोडवण्यासाठी आता आपण आग्रही भूमिका घेतलं पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी अदानी असेल किंवा BST असेल यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांना जाग यायला पाहिजे, यासाठी ह्या निषेधाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि 300 युनिटपर्यंत वीज बिल आहे त्याच्यामध्ये सवलत द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये माफी द्यायला पाहिजे, ही विशेष आमची आज मागणी आहे। एकंदरीत आत्ताच हा विषय घेण्याची वेळ का आली, काय कारण आहे? नाही, हा विषय सातत्याने लोकांमधून मागणी पुढे येत आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या संदर्भात पाठपुरावा हे आमचे पदाधिकारी करत होते। परंतु आता आपण बघितलं की अर्थसंकल्प जो काय महाराष्ट्र शासनाने जो काही डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये ही जी आवश्यक मागणी होती त्याची या मागणीची पूर्तता होताना कुठे दिसत नाही आहे। कारण शहरी भागामध्ये राहणारा जो काय वर्ग आहे या वर्गाकडे कुठे दुर्लक्ष होताना दिसतं आहे। कारण गोरगरीब लोक राहतात, या ठिकाणी कमवते थोडे असतात, वेळेवर पगार होत नाही, कायमस्वरूपी नोकरी लोकांना नाही, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनंत अडचणीचा सामना लोकांना करावा लागलेला आहे। त्याचप्रमाणे मोठं कुटुंब आहे। त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी या झोपडीधारकांसाठी आणि चाळीत राहणाऱ्या लोकांचा कुठेतरी विचार होणं हे आवश्यक आहे। एक्झाम्पल पण तुम्ही दिला, 1 लाखाचं बिल आलं होतं आणि इथे 6000चं बिल आलेलं आहे। बघा, काही स्मार्ट मीटरचा विषय, स्मार्ट मीट बसवण्याच्या अगोदर सुरुवातीला मला वाटतं त्या स्थानिकांची ज्याच्या घरामध्ये आपण ज्याच्यासाठी मीटर बसवत आहोत त्याला कुठेतरी त्याचं प्रबोधन करणं आवश्यक आहे, त्याची माहिती देणं आवश्यक आहे, ते कामकाज कसं चालेल त्याचं कुठेतरी प्रबोधन होणं आवश्यक आहे। परंतु ते होताना दिसत नाही आहे। आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे 1000 बिल, जिथे 1000 रुपये 500 रुपये ज्या ठिकाणी बिलं येत होते ते लगेच 2000-3000 बिलं यायला लागले, अशा लोकांच्या तक्रारी आहेत। आणि सार्वजनिक शौचालय वगैरे ही लोकांसाठी चालवलेली व्यवस्था आहे, तर त्या ठिकाणी ॲटलिस्ट तिथल्या संस्थेला सांगून त्या ठिकाणी कारवाई करणं किंवा त्यांना मुदत देणं हे अपेक्षित असतं। परंतु आता सध्या अदानींना कोणतीही भीती राहिलेली नाही आहे। त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये लोकांच्या संदर्भात कुठेतरी कळवळा असणं अपेक्षित आहे। कुठेतरी लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे, कुठेतरी स्मूथली जाणं आवश्यक आहे। कुठेतरी कायदा हा आहेच, परंतु कायद्याचं पालन करण्याच्या दृष्टीने सुद्धा कायद्याच्या संदर्भामध्ये त्यांचं प्रबोधन होणं सुद्धा आवश्यक आहे। परंतु हे कुठेतरी करताना दिसत नाही। मानवतावादी भूमिका घेणं अपेक्षित असताना अमानवी पद्धतीने अदानीचे कर्मचारी त्यांना सूचना दिल्याप्रमाणे ते वागत आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो। लोक कुठे अदानीला त्रस्त झालेले आहेत, कारण की वारंवार आंदोलनं केले गेले, विरोध केला गेला, तरीही लोकांना कुठेतरी न्याय आणि दिलासा भेटत नाही। मला वाटतं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन या संदर्भामध्ये अदानीची जी काही लोकांना सतवण्याच्या दृष्टीने जी काही एक मोहीम चालली आहे तर त्याचा कायदेशीर सल्लासुद्धा आम्ही घेऊ आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्याच्या बरोबरच कुठेतरी कायद्याने सुद्धा आम्ही त्यांच्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न करू, एवढं मी सांगू इच्छितो। झोपडीधारकांचा एक मोठा विषय आम्ही बघतो समोर होते की जो SRA मध्ये जाण्यासाठी त्यांना जे पुरावे लागतात ते 2000 किंवा 2008 पर्यंत लागतात, पण जे अदानी ते कुठेतरी जो पुरावे तो नष्ट करायचं काम तिथे करत आहे असं लोकांनी सांगितलं आहे, आम्हाला जाणीव आलेली। बघा, आता आम्ही लोकांचा हक्काचा खासदार आदरणीय दक्षिण मध्य मुंबई आदरणीय अनिल देसाईंच्या रूपाने लोकांनी निवडून दिलेला आहे। त्याच्यामुळे जे काही लोकांचे विषय आहेत ते आम्ही शिवसेना भवन आणि चेंबूरच्या कार्यालयामध्ये लोकांचे अर्ज आम्ही स्वीकारत आहोत आणि त्या अर्जाच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये आम्ही बैठकांचं नियोजन करणार आहोत। मग तिथे असे SRAचा विषय असेल, तिथे MMRDचा विषय असेल, तिथे म्हाडाचे विषय असतील, तिथे रेल्वेशी संबंधित लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विषय असतील, अनेक विषय आहेत। कारण या मागच्या खासदारांनी 10 वर्षांमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे अनंत अडचणी लोकांना सतावत आहेत। ते सर्वचे सर्व प्रश्न हे आम्ही सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजनात्मक काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। एक सवाल, लास्ट सवाल है, पहले लोकसभा का रिजल्ट और कल का रिजल्ट क्या ये संकेत बताता है? बघा, जे काही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे काही वाईट रुजतं इथली लोकच ते वाईट
उखडून टाकण्याची इथल्या लोकांची परंपरा आहे. जे जे काही वाईट झालेलं आहे ते वाईट संपून जाऊन पुन्हा चांगलं होणार आहे. मला वाटतं त्या दृष्टीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय अनिल देसाई यांचा विजय झाला, आता अनिल परबांचा विजय झाला, आता अभ्यंकरांचा विजय झाला आणि मला वाटतं हा विजय हा उद्धव साहेबांच्या नेतृत्व कौशल्याचा विजय आहे आणि उद्धव साहेबांवर लोकांचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळेच मला वाटतं उद्धव साहेब आणि हे आम्ही सर्व शिवसैनिक हा विजय नागरिकांचा आशीर्वाद उद्धव साहेबांना आहे हे वेगवेगळ्या निकालातून हे स्पष्ट होत आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आणि येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हाच नागरिकांचा आशीर्वाद उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना आणि खऱ्या शिवसेनेला असणार आहे. दिसत आहेत सगळ्यांच्या हातात लाईट बिल आहेत, त्रास आहेत त्यांना, काय सांगणार तुम्ही? आज तुम्ही आंदोलन केलं कारण घर चालवणारी ही महिलाच असते, भले ती सर्व्हिस करू दे किंवा काही करू दे, परंतु पैशाची काटकसर कशी करायची हे सगळं महिलेला माहिती असतं. आणि ज्या वेळेला आता तुम्ही बघितलं एका महिलेने सांगितलं त्यांचं जे भाड्याच्या घरामध्ये राहते त्या भाड्याच्या घराला जे भाडेकर जे आकारलं जातं त्याच्याही पेक्षा 1-2 हजाराने तिला बिल जास्त आलेलं आहे. म्हणजे मग हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे हा जो आज निषेध केलेला आहे तो खरोखर आहे ना महिलांनी सुद्धा एकजूट दाखवली, त्याच्याबद्दल मी त्यांचे तर धन्यवाद मानते. परंतु ही महिला जी आघाडी आहे ती ज्या अन्यायाला वाचा फोडणारी आहे आणि अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तेव्हा इथेच मी थांबते. तुम्ही आमच्या भावना आणि आमच्या महिलांच्या ज्या काही समस्या आहेत, जे बिल दाखवलेलं आहे तुम्हाला, ते फक्त तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही सेव्ह न करता ते तुम्ही जरा दाखवलं तर त्या झोपलेल्या सरकाराला जाग येईल असं मला वाटते.